जागांवरती निवडणूक लढवलेली आहे आणि आरजेडी 85 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे तेजस्वी यादव यांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय। पण जर आपण एकत्रितरित्या विचार केला तर एनडीए 91 जागांवर आणि महागठबंधन सुद्धा 91 जागांवरती अशी समसमान परिस्थिती सध्या आलेली आहे। त्यामुळे बिहारचं आत्ताचं चित्र हे खूपच रंजक वळणावरती आलेलं आहे। इथून पुढे कोण मुसंडी मारतंय, इथून पुढे कोण आघाडी घेतंय हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। बिहारमध्ये आजवरचं सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं आणि असं सर्वसाधारणपणे ढोबळमानानं राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करतात की जेव्हा मतदानाचा आकडा वाढतो, मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा ते सत्ताधाऱ्यांसाठी, त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांसाठी फार बरं नसतं। अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा बसू शकतो किंवा बसतो असं तज्ञांचं मत असतं जेव्हा मतदान वाढतं तेव्हा भाजप जेडीयू यांच्या एनडीएला याचा फटका बसणार आहे का याची सुद्धा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आहे, जेव्हापासून मतदान पूर्ण झालेलं आहे। बिहारची निवडणूक फक्त बिहारपुरती मर्यादित राहत नाही, कारण SIR नंतरची ही पहिली निवडणूक आहे। त्याचबरोबर उत्तरेकडचं हे असं एक राज्य आहे जे भाजपला स्वबळावरती हवंय, कारण उत्तरेकडचे जर का बाकीच्या राज्यांचा आपण विचार केला तर भाजपची सिंगल हँडेडली ताकद इथे आपल्याला पाहायला मिळते। पण बिहारमध्ये मात्र भक्कमपणे पाय रोवणं भाजपला अजून तरी शक्य झालेलं नाही। त्यामुळे केंद्रीय पातळीवरची गणितं सुद्धा या बिहारमध्ये भाजपची अडकलेली आहेत। एकूण 12 खासदार आहेत नितीश कुमार यांच्या पक्षाचे, त्यामुळे जेडीयूला आपल्या सोबत घेणं, जेडीयूला जपणं हे भाजपसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचं सुद्धा मानलं जात आहे। एनडीएनं कलांच्या बाबतीत 100 गाठलेली आहे, पण आरजेडीचा आकडा सुद्धा इंटरेस्टिंग वळणावरती आहे। आरजेडी सध्या 77 जागांवरती आघाडीवर आहे। त्यामुळे जर का आपण स्वतंत्रपणे प्रत्येक पक्षाचा विचार केला तर सध्या पक्ष म्हणून सगळ्यात मोठा आकडा कलांच्या बाबतीत कुणाकडे आहे तर तो तेजस्वी यादव यांच्या आरजेडीकडे आहे। त्या खालोखाल भाजप आहे आणि त्या खालोखाल नितीश कुमार यांचा जेडीयू आपल्याला पाहायला मिळतोय। पण सर्वाधिक जागा कलांच्या बाबतीत जर कुणाच्या खात्यामध्ये आहेत तर त्या तेजस्वी यादव यांच्या जेडीयू त्यांच्या आरजेडी पक्षाकडे आहेत। जेडीयू आणि भाजप त्या खालोखालचे पक्ष अश्विन आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे 99-83 अशी आकडेवारी सध्याची। भाजप 51, जेडीयू 44, इतर 2, आरजेडी 74, काँग्रेस 8। काँग्रेसची आघाडी थोडी वाढताना दिसते, 8 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर, इतर 1। त्यामुळे सध्याच्या घडीला आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष, नंबर 1 चा पक्ष सध्या दिसतोय। तर एनडीए आणि महागठबंधनमध्ये क्लोज फाईट जी मगाशी अगदीच सिंगल डिजिटमध्ये फरक आलेला तो पुन्हा एकदा कुठेतरी वाढताना दिसतोय। 51-50-2, 74-8-1 अशी सध्याची स्थिती। एनडीए आणि महागठबंधन ही आकडेवारी जी आहे ती समोर येते। भाजप, जेडीयू, आरजेडी जोरदार चुरस आहे, काटेकी टक्कर आहे, नेक अँड नेक फाईट जसं मगाशी होतं, मात्र आता पुन्हा कुठेतरी चित्र बदलताना दिसतंय। 103-80 म्हणजे मगाशी जो 8-9 चा फरक होता तो आता कुठेतरी 20-25 वर पुन्हा एकदा गेलाय। 122 ची मॅजिक फिगर पकडली तर आत्ताच्या घडीला एनडीए 106 वर, म्हणजे अजून 16 ते 17 ठिकाणी त्यांनी जर आघाडी घेतली तर ते सत्तेच्या दिशेने जाऊ शकतात। मात्र हे खूप लवकर होईल, कारण आता पहिलाच 1 तास आहे ईव्हीएमचे जी मतमोजणी ती सुरू होऊन। त्यामुळे भाजप 54, जेडीयू 50, आरजेडी 71, काँग्रेस 8, इतर 1, 106-80-3-3 अशी सध्याची आकडेवारी। त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष सध्या तेजस्वी यादव यांचा पक्ष बघायला मिळतोय। एनडीए 105, महागठबंधन 80, त्यामुळे 25चा जवळपास फिगर आहे। तर भाजप 52, जेडीयू 51, आरजेडी 69 अशी सध्याची स्थिती। त्यामुळे जनसुराज 3 वर आहे, मगाशी 3-4च्या आसपास होता जनसुराज, ते आता 3 वरच राहिलेला आहे, इतर 3। त्यामुळे जसं आपण मगाचपासून म्हणतोय, जे कदाचित प्रशांत किशोर यांच्याबद्दल आधी म्हटलं जात होतं की जर नेक अँड नेक फाईट आली तर ते किंग मेकर होतील का, पण सध्या तरी तसं चित्र फार दिसत नाही, कारण जनसुराज साधारण 2 ते 3 ठिकाणीच आघाडीवर आणि पुन्हा एकदा फरक जो आहे तो वाढताना दिसतोय। एनडीए 105, महागठबंधन 78। जे आकडे महत्त्वाचे आहेत, आकडे खूप वेगानं बदलतात तर आहेतच बिहारच्या निवडणुकांचे, पण गेल्या निवडणुकांचा जर का आपण विचार केला तर एनडीएला गेल्या निवडणुकीत महागठबंधनपेक्षा केवळ 20,000 मतं जास्त मिळालेली होती। त्यामुळे हा एक महत्त्वाचा फॅक्टर इथे आपल्याला विचारात घ्यावा लागेल। सध्याचे 189 जागांचे कौल हाती आलेले आहेत। 122 ची मॅजिक फिगर आहे। 122 हा आकडा जी आघाडी किंवा जी युती पहिल्यांदा गाठेल त्यांचं सरकार स्थापन होईल। एनडीए 105, महागठबंधन 78। पण जर का आपण स्वतंत्रपणे पक्षांचा विचार केला तर